14 डिसेंबर रोजी होत असलेल्या लोणावळा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप आणि आरपीआय पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी थेट लोणावळ्यात दाखल झाले होते। 2019 सालापर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला ज्याला स्वतःचं घर नाही त्याला घर देण्याची घोषणा करत मुख्यमंत्री फडणवीसांनी लोणावळ्यातील अशा सर्व बेघर व्यक्तींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, आपण त्याला त्वरित मंजुरी देऊ असं आश्वासन या प्रचार सभेत दिलं। मी या ठिकाणी जाधवताई आपल्याला विनंती करतो, आपण निवडून आल्यानंतर या लोणावळ्यामध्ये जो व्यक्ती बेघर आहे, जो झोपडपट्टीमध्ये राहतो, अशा प्रत्येक व्यक्तीला पक्क घर देण्याकरता या ठिकाणी प्रस्ताव तयार करा। बाळा भेगडे बापट साहेब यांना घेऊन आमच्याकडे या, तात्काळ प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारकडे पाठवू। दरम्यान सध्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि विरोधकांच्या प्रचाराचा मुद्दा झालेल्या नोटबंदी या विषयावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण सर्वांनी मोदीजींचं सैनिक बनून काही दिवस हा त्रास सहन करा असंही आवाहन या लोणावळ्याच्या जनतेला केलं। विशाल पडाळे, झी मीडिया, लोणावळा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।